लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांचे महाराष्ट्रातले दौरे चांगलेच वाढलेले दिसतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। ते काल संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि आज अकोल्यामधल्या क्लस्टरच्या बैठकीला आणि जळगावमधल्या युवा संमेलनाला ते हजर राहतील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा पार पडेल। अधिक माहिती कृष्णा केंडे देतात। कृष्णा, दौरा कसा असेल आणि सभेची कशी उत्सुकता आहे? हे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे। याच मंडळावरती संध्याकाळच्या दरम्यान अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे खरं तर प्रचाराचं रणशिंगच ते या ठिकाणी फुंकणार आहेत। आज ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। 2 ठिकाणी त्यांचा यापूर्वी कार्यक्रम आहे। जळगाव असेल, त्यानंतर इतर अन्य एक जिल्ह्यामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे। त्यानंतर इथे खरं तर प्रचाराची सभा आहे। अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी राजकीय पहिलीच सभा या ठिकाणी घेतात। खरं तर ही जागा पारंपरिक युतीच्या नियमाप्रमाणे शिवसेनेकडे जाते, मात्र भाजपानं गेल्या 5 वर्षापासून ही जागा लढवण्याची तयारी केलेली आहे आणि त्यामुळे या जागेवर देखील अडून बसलेलं आहे खरं तर युतीच्या जागा वाटपाचं घोडं आणि त्यामध्ये आज संध्याकाळी त्यावरती चर्चा देखील होणार आहे अशी माहिती देखील आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर या ग्राउंडचा एक इतिहास देखील आहे। बाळासाहेब ठाकरे इथे मोठी सभा घेत असत आणि त्यांनी हे ग्राउंड भरवल्याचा इतिहास आहे। त्यानंतर हे ग्राउंड भरलं नाही असं सांगितलं जातं आणि त्यामुळे भाजपानं पूर्ण तयारी या ठिकाणी केली आहे। 3 जिल्ह्यातले या ठिकाणी लोक येणार आहेत, ज्यामध्ये जालना आहे, अहमदनगर आहे आणि छत्रपती संभाजीनगर देखील आहे। त्यामुळे काही दिवसापूर्वी ही सभा रद्द झालेली होती, मात्र ती आता पुन्हा एकदा होते आहे आणि आज ते नेमकी काय भूमिका घेतात? खरं तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे भाजपावर कडाडून टीका करतायत आणि त्याला देखील उत्तर आज अमित शहा देण्याची शक्यता आहे। खास करून मराठवाड्यातली ही जी राजधानीची जागा आहे ती नेमकी युतीत कुणाकडे जाते याचं देखील उत्तर मिळू शकतं। मात्र इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मतानुसार इथे आम्ही सभा घेतो आहोत, त्यामुळे ही जागा निश्चितच भाजपाला मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांना या ठिकाणी वाटते आणि आज इथे ही सभा होणार आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे। इतर शहरातून देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवला गेला आहे। आपण जर कटआउट पाहिले तर अमित शहा असतील, पक्षाध्यक्ष असतील, फडणवीस असतील, बावनकुळे असतील, या सगळे जे नेते आहेत त्यांचे कटआउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आहेत। आज किती महत्त्वाची सभा आहे ही? खरं तर ही क्लस्टर सभा आहे आणि ही क्लस्टर ही मराठवाड्याच्या परिवर्तनाची सभा आहे, क्रांतीची सभा आहे आणि निश्चितपणे ही सभा लाखोची राहणार आहे। आणि त्यामुळं ज्या मराठवाड्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं त्या मराठवाड्याच्या काही निजामाच्या स्मृती इथं बाकी राहिलेल्या त्या गाडण्यासाठी आज हा पोलादी पुरुष हे नेतृत्व या संभाजीनगर शहरात येतं आणि निश्चितपणे या संभाजीनगरच्या भूमीहून देशाला एक निर्णायक आव्हान मिळणार आहे। निश्चित देशाला एक निर्णायक आव्हान मिळेल असं त्यांनी म्हटलंय आणि संध्याकाळी साधारण 6-6:30च्या दरम्यान अमित शहा नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सभेला किती गर्दी होती ह्याची देखील उत्सुकता निश्चितच आहे। ज्ञानदा, ऐतिहासिक मैदानावरती त्यांची सभा होणार आहे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक प्रकारे हे लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाईल संभाजीनगरमधनं। धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।